हॅलो स्टुडंट्स. सो आज आम्ही थोडे असे इम्पॉर्टंट टॉपिक्स पळोवया. ओके, जे तुमकां गोवा बोर्डाक म्हणजे जे आता हांव गोवा बोर्ड मॉडेल पेपर घेवन बसला. ओके, सो तितून आम्ही पळयला की 4 सेक्शन्स असता, राईट. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. आता हितून जे इम्पॉर्टंट असे आसा म्हणजे आता तुमकां शुअर क्वेश्चन्स म्हणू शकता. ओके, ते म्हणजे तुम्ही जर आता सेक्शन सी पळयलो अकॉर्डिंग टू द गोवा बोर्ड पॅटर्न, सेक्शन सी हो मोस्ट स्कोरिंग कसो आसा. ओके, हितून तुमकां जे क्वेश्चन्स येता हे एक तर हो 3 मार्क्सांचो आसा, करेक्ट. सेक्शन सीन फर्स्ट क्वेश्चन असता तो म्हणजे ऑन डिव्हिजन अल्गोरिथम, जे खूप इझी आसा, करेक्ट. तुमकां एक पॉलिनोमियल दिता जेका डिवाइड करूंक जाय तुमकां. ओके, तेजो कोशंट रिमाइंडर काडूंक जाय आणि तेका मागीर एक्सप्रेस करूंक जाय इन द फॉर्म p of x equal to g of x into q of x, that is quotient plus remainder. ह्या फॉर्मान दिवू शकता और तुमकां रूट्स दिवू शकता. ओके, 2 रूट दिता आणि बाकीचे 2 रूट तुमकां फाइंड आउट करूंक जाय. सो पयली डिव्हिजन करपाचे, मागीर जो कोशंट मेळटा तेका आमी फॅक्टराइज करता, करेक्ट. सो हो स्कोरिंग कसो आसा क्वेश्चन आनी शुअर क्वेश्चन आसा. सो असल्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्ही खूप सॉल्व करात. ओके, मागीर सेकंड येता तो म्हणजे यू हॅव टू फाइंड अ सॉल्युशन ऑफ द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, हितून आता तुमच्याकडे 3 मेथड्स आसा, राईट. एलिमिनेशन आसा, सबस्टिट्यूशन आसा, सबस्टिट्यूशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि ह्या क्वेश्चनाक तुमकां ऑप्शन येता, एक तर एलिमिनेशन सबस्टिट्यूशन और एलिमिनेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, सो हो क्वेश्चन खूप इझी आसा. एलिमिनेशन मेथड ही खूप इझी आसा. ओके, सो चडांत चड क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, सो दॅट तुमकां हितुरले मार्क्स उडोवपाची गरज ना. हे मार्क्स इझिली पडों शकता. मागीर थर्ड क्वेश्चन आसा तो म्हणजे क्वाड्रेटिक हेजेर. सो क्वाड्रेटिक इक्वेशनाचे रूट्स फाइंड आउट करपाचे, एक तर फॅक्टरायझेशन येता or completing the square or quadratic formula. ओके, चडशी भुरगीं फॅक्टरायझेशनाक वयता नाल्यार क्वाड्रेटिक फॉर्मुलाक वयता. कंप्लिटिंग द स्क्वेअर खूप व्हडलो जाता मेथड, सो बेटर तुम्ही हे 2 सारखे करात, फॅक्टरायझेशन आणि क्वाड्रेटिक. ओके, सो हे 3 क्वेश्चन सामके इझी असता. सो प्लीज सॉल्व as many questions as possible. ओके, मागीर नेक्स्ट हितून येऊ शकता तो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीतलो क्वेश्चन. ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीतलो एक क्वेश्चन शुअर असता, करेक्ट. सो हो क्वेश्चन जर तुमकां अंडरस्टँड जाता जाल्यार यू कॅन गो फॉर. हेजेर सुद्धा खूप क्वेश्चन्स आसा जे सॉल्व करतकूच तुमकां आपुणूच ते सॉल्व करपाक इझी पडटा. ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. देन देर आर दोन कन्स्ट्रक्शन्स येता, एक ते ट्रायंगलाचे कन्स्ट्रक्शन्स 2 असता. ओके, एक आसा आमचे ट्रायंगलाचे आणि दुसरे आसा ते म्हणजे सर्कलाक टेंजंट्स ड्रॉ करप. ओके, ही 2 कन्स्ट्रक्शन्स खूप इझी आसा. सो हांगा सुद्धा तुम्ही मार्क्स इझिली स्कोर करू शकता. जस्ट यू हॅव टू ड्रॉ इट क्लीन अँड नीट, सारखे ड्रॉ करा. ओके, खूप प्रॅक्टिस करा सो दॅट थंयसर मागीर काय मिस्टेक जावची. मागीर नेक्स्ट क्वेश्चन हितून येऊ शकता बेस्ड ऑन लाईक व्हॉल्यूम नाल्यार सरफेस एरिया. ओके, सो सॉलिड शेप्स जातलो लाईक this volumes and surface areas. Okay, तितूरलो येऊ शकता.
हे मातशे डिफिकल्ट असू शकता, बट तुम्ही जर खूपशे प्रॉब्लेम सॉल्व केले जाल्यार इझिली स्कोर करू शकता. ओके, देन हितून आनी एक क्वेश्चन असता तो म्हणजे लॉगाचो. ओके, लॉगॅरिथमिक मेथड यूज करून तुमकां एक बारीकशे हे दिल्ले असता ते इव्हॅल्युएट करून तेका टाइम वयतलो, बट तेजेर सुद्धा तुम्ही जर खूप प्रॅक्टिस केल्या जाल्यार तो सुद्धा खूप इझी वयता. ओके, सो एकूच ते आसा की तुमकां खूप प्रॅक्टिस करची पडटली लॉगॅरिथम. सो आय विल सजेस्ट की तुम्ही सगळ्यांत पयली सेक्शन सी पासून स्टार्ट करा, कारण सेक्शन सी एकतर खूप स्कोरिंग आसा आणि जेन्ना तुमचो माइंड फ्रेश आसतलो तेन्ना तुम्ही ही प्रॉब्लेम्स खूप अशी घुंवडोन काय घालिनात. ओके, मेथड बेस्ड क्वेश्चन्स आसा हितून चडशे, सो इझिली सॉल्व जातली पयली केल्यार. ओके, मागीर जर तुम्ही करपाक गेली जाल्यार सेक्शन ए आणि सेक्शन बीन खूप अशे डिफिकल्ट क्वेश्चन्स असता जितून खूप टाइम वेस्ट जाता आणि मागीर तो टाइम वेस्ट जावन तुम्ही हांगा पावली काय मागीर खूप टाइम वयता. सो तुमकां जशें बरें पडटा तशें तुम्ही करा, बट माझे सजेशन हे आसतले की सेक्शन सी मातसो इझी येता, सो त्या खातीर थंय पयली कॉन्सन्ट्रेट करा. नेक्स्ट हांव पळयता सेक्शन डी जो 4 मार्क्सांचो आसा. सो सेक्शन डी फर्स्ट क्वेश्चन आसूं शकता बेस्ड ऑन ग्राफिकल मेथड. ओके, आता ही येतलीच अशें काय ना, शुअर ना, येवं बी शकता ना बी येवं शकता. ह्या ग्राफिकल मेथडीक ते दुसरो क्वेश्चन घालू शकता ते म्हणजे ते एक वर्ड प्रॉब्लेम घालता के ऑफ लिनियर इक्वेशन. एकतर ते येऊ शकता नाल्यार ग्राफिकल मेथड येऊ शकता. आता तुम्ही जर प्रिलिम पेपर पळयला जाल्यार तुमकां कळटले की तितून दोनूय येयल्ली, ग्राफिकल मेथडूय येयल्ले आणि वर्ड प्रॉब्लेमूय येयल्ले, म्हणजे हेजो नेक्स्ट क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम येयल्लो बेस्ड ऑन लिनियर इक्वेशन. ओके, सेकंड आसा ते वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन एक तर लिनियर इक्वेशन येऊ शकता नाजाल्यार बेस्ड ऑन दिस क्वाड्रेटिक फॉर्म्युला, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनातलो हितूनलो येऊ शकता. ओके, सो हो मातसो टफ असू शकता तुमकां. हितून तिसरो क्वेश्चन येऊ शकता तो म्हणजे आता हे हांव सगळे गोवा बोर्डाचो जो मॉडेल पेपर आसा ओके तेज्या वरसून सांगता. तेंच्यांनी कितें चेंजीस केले जाल्यार मातशे हेवटेन तेवटेन जावं शकता, बट क्वेश्चन्स असल्या टायपचेच येतले, सिमिलर आसता. लास्ट क्वेश्चन हेजेर येऊ शकता तो म्हणजे अज्यूम मीन. ओके, म्हणजे मिनाचे ज्यो मेथड्स आसा स्टॅटिस्टिक्सातले, सो अज्यूम मिनाचेर येऊ शकता, डायरेक्ट मेथड येऊ शकता. ओके, फॉर दिस लेवल 2 डायरेक्ट मेथड येता. ओके, सो हो एक शुअर क्वेश्चन कसो, सो तुम्ही हो स्टॅटिस्टिक्स खूप इझी आसा, सो तो तेजे वयले प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व जाता, राईट, कारण थंय फक्त कॅल्क्युलेशन आसता. हो नंबर घेवन हेका मल्टिप्लाय करप आणि त्या फॉर्म्युलान आमी सगळे ते मागीर व्हॅल्यूज घालतात. ओके, सो हो मातसो शुअर आसा क्वेश्चन, सो हेजे 4 मार्क्स तुम्ही धरू शकता पडटलेच अशे. ओके, नेक्स्ट आसा ते म्हणजे सेक्शन ए. सेक्शन एन सगळे 1 मार्क क्वेश्चन आसा. ओके, सो पयली 16 तेंची एमसीक्यूज येता. ओके, आता हे एमसीक्यूज कितें बी येऊ शकता, बट हांवें जे सॉल्व केल्या ते म्हणजे बेस्ड ऑन क्वाड्रेटिक पॉलिनोमियल्स येऊ शकता, म्हणजे तितून तुमकां झिरोज दिता. फर्स्ट इज टू फाइंड quadratic polynomial, writing quadratic polynomial which is very easy. जे तुमकां झिरोज दिता और सम एंड प्रॉडक्ट दिता, सो ते क्वाड्रेटिक फॉर्म्युला तो आसता तितून घालून ते काडूं येता. ओके, मागीर इफ झिरोज दिल्या जाल्यार व्हॅल्यू ऑफ के फाइंड आउट करपाक लायता. ओके, मागीर बेस्ड ऑन लिनियर इक्वेशन्स येऊ शकता, लायक तुमकां ते युनिक सॉल्युशन नाजाल्यार कोइन्सिडंट ओके अशें दितात. सो तुमकां तो के चो व्हॅल्यू फाइंड आउट करूंक जाय, 2 इक्वेशन्स दिता. और
दोन इक्वेशन्स दिता आणि तुमकां फायंड आउट करपाचें आसता की सॉल्युशन्स कितें आसा, इन्फायनाइटली मेनी, एक्झॅक्टली युनिक, काय नो सॉल्युशन. ओके, ऑर आनीकूय येता ते म्हणजे एक्स प्लस वायचो व्हॅल्यू काडपाचो आसता ऑर एक्स मायनस वायचो व्हॅल्यू काडपाचो आसता. ओके, हे जाले लिनियर इक्वेशना वयले क्वेश्चन. मागीर हितून एक एपीचो बी क्वेश्चन आसूं शकता जितून तुमकां लायक डिफरन्स काडपाचो हे दिता, सिक्वेन्स दिता आणि डिफरन्स विचारता. ओके, देन सम 10th टर्म, दॅट इज nth टर्म विचारता. ओके, ओवरऑल हितून एक्चुअली सगळ्या लेसनातलो एक एक क्वेश्चन असतात. ओके, मागीर ट्रायंगल्सातलो येऊ शकता, बीपीटीचेर बेस्ड येऊ शकता. ओके, मागीर ट्रिग्नोमेट्रीतले एक तर कॉम्प्लिमेंटरी एंगलातलो येऊ शकता और डायरेक्ट क्वेश्चन आसता लायक कॉस ऑफ 90 कितें, कॉस ऑफ 60 कितें. ओके, देन एक क्वेश्चन ते घालू शकता बेस्ड ऑन आयडेंटिटीज. ओके, ट्रिग्नोमेट्री. Then they can put question on circles. Okay, tangent आणि सर्कलाचे एक क्वेश्चन येऊ शकता. देन एरियाज फाइंड आउट करपाचे तो येऊ शकता, वॉल्युमाचेर बेस्ड क्वेश्चन येऊ शकता. सो तुमचे एक तर अंडरस्टँडिंग सारखी क्लियर आसूंक जाय की तेंच्यांनी कितें दिला ते तुमकां कन्वर्ट करपाक कळोंक जाय. ते वर्ड्स दिता ते तुमकां इक्वेशनान कन्वर्ट करपाक कळोंक जाय. ओके, so solve as many questions as possible. Then एक क्वेश्चन प्रोबॅबिलिटीचेरूय येऊ शकता. एक लॉगाचो आसता क्वेश्चन बेस्ड ऑन दोज प्रॉपर्टीज. log of a into b is log of a plus log of b. हे व्हॅल्यू फाइंड आउट करपाक. देन थोडे 1 मार्क क्वेश्चन आसता बेश्टे बेस्ड ऑन लिनियर इक्वेशन्स येऊ शकता और सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर, प्रोबॅबिलिटीचेरूय आसूं शकता. ओके, सो हे आमी प्रेडिक्ट करू शकना, बट इफ तुमकां फॉर्म्युला खबर आसा आनी तुमचे टॉपिक्स जर सारखे क्लियर अंडरस्टँड झाल्या तुमकां, तुम्ही हे इझिली सॉल्व करू शकता. ओके, सो सेक्शन बी 2 मार्क्साचो आसा. सेक्शन बीन म्हाका सगळ्यांत इझी अशें दिसलें तो म्हणजे बेस्ड ऑन कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे 2 क्वेश्चन शुअर आसता. ओके, वन इज मे बी बेस्ड ऑन सेक्शन फॉर्म्युला आसूं शकता और एरिया ऑफ ट्रायंगल और डिस्टन्स. ओके, सो हे मातशे इझी आसता. कोऑर्डिनेट जॉमेट्रीतले 2 क्वेश्चन आसता. मागीर ट्रिग्नोमेट्रीतले 2 आसता. ट्रिग्नोमेट्रीतले एक आसता तो म्हणजे तुमकां ट्रायंगल दिता. ओके, लेंथ फाइंड आउट करपाची आसता युजिंग पायथागोरस थिओरम. ओके, आणि मागीर ट्रिग्नोमेट्री रेशो तो एक इझी आसता क्वेश्चन. आणि दुसरो म्हटल्यार डायरेक्ट व्हॅल्यूज लायक कॉस स्क्वेअर 60 और तेंचे एडिशन येता ते काडप. ओके, दॅट इज ऑल्सो इझी. आता हितून डिफिकल्ट म्हणटा तो आयडेंटिटी बेस्ड क्वेश्चन येता. तो मातसो डिफिकल्ट आसता, बट यू कॅन ट्राय. ओके, मागीर हितून आनी एक क्वेश्चन आसा तो इझी येता, दॅट इज फायंडिंग द मीडियन ऑर अ मोड. मीडियन और मोड 2 मार्क क्वेश्चन येता. सो स्टॅटिस्टिक्स इझी आसता. सो हो तुमी शुअर कसो आसता क्वेश्चन. बाकीचे सगळे तितुरले एक क्वेश्चन आसूं शकता तो म्हणजे बेस्ड ऑन रियल नंबर्स. मातशे हांगा ट्विस्टेड क्वेश्चन येऊ शकता. रियल नंबर्स, देन based on areas of circle, area related to circle and triangles. ओके, एक हांवें मिस आउट केले ते म्हणजे रायडर. हो रायडर आमचो 3 मार्क्सांक येता.
ओके, रायडराचं क्वेश्चन आणि दुसरं म्हटलं एपीचे वर्ड प्रॉब्लेम 3 marks. These are for 3 marks. ओके, सो ओव्हरऑल क्वेश्चन पेपर खूप इझी असतं. जस्ट तुम्ही जर प्रत्येक लेसनाचे सगळे क्वेश्चन सारखे प्रॅक्टिस केल्या आणि क्वेश्चन्स तुमका अंडरस्टँड जाता तर तुम्ही ते इझिली सॉल्व करू शकता. म्हणजे जर तुमका एक कितें प्रॉब्लेम दिला ते कसे इंटरप्रिट करता तुम्ही तेजेर तुमचे आन्सर बेस्ड असता. ओके, सो जर तुमका हे ओके दिसता जाल्यार I say that आता चड टाइम उरोंक ना, but you have to practice a lot. Okay? So all the best for your exam and do well. Okay?